सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. दर्शक हो, पंढरपूर तालुक्यातील वाखरी जिल्हा परिषद गट हा सुरुवातीपासून आता अंतिम टप्प्यापर्यंत सातत्यानं चर्चेचा विषय ठरतोय. मी सध्या पटवर्धन कुरोली गावामध्ये आहे. माझ्यासोबत बबनदादा शिंदे समर्थक नागेश उपासे आहेत. त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. एकंदरीत ह्या सगळ्या निवडणुकी संदर्भात हे सगळं कसं चालू आहे आणि निवडणूक कोणत्या टप्प्यावरती येऊन थांबलेली आहे. नागेश साहेब, तुमचं सह्याद्री न्यूज मध्ये स्वागत आहे. नमस्कार. मला सांगा, ही एकंदरीत निवडणूक कशी बघताय आणि या निवडणुकीचं म्हणजे आतापर्यंत सगळ्या निवडणुका झाल्या होत्या आणि आताची जी निवडणूक आहे, काय फरक जाणवतोय आणि कशा पद्धतीने समोर जात आहे? पहिलं कसं असायचं, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला मोजकाच प्रचार, मोजकच म्हणजे उमेदवार असायचं. आता अगदी ही जी निवडणूक आलेली आहे, अगदी ग्रामपंचायतच्या वार्डातली जशी निवडणूक असते तशी अगदी अतितटीची निवडणूक चालू आहे. वस्तुस्थितीचा सगळा जर आपल्या जिल्ह्यातला आढावा घेतला तर अगदी ग्रामपंचायत सारखी निवडणुका सगळ्या झाल्या. त्या अगदी प्रत्येक कार्यकर्ता एक ना एक माणूस महत्वाचा आहे निवडणुकीमध्ये. बरं, बबनदादांचं एकंदरीत या गटामध्ये कशा पद्धतीनं ताकद आहे आणि ते कशा पद्धतीनं सगळ्यांना सपोर्ट करताय, काय सांगाल? मी सांगायचं झालं तर मी राजकारण विरहित माणूस होतो. मला 2009च्या अगोदर मतदान आलं पहिल्यांदा आणि मी पहिला माणूस असा आहे की 2009ला मी पहिलं मतदान बबनदादांना केलं. त्यावेळेसपासून आज तागायत मी बबनदादाच्या पार्टीचं अगदी एक निष्ठेनं काम करतोय. मी अगदी सर्वसामान्य, मला म्हणजे राजकारणाचे आमचं कोण विषय बी नव्हता, कोण आमचं पूर्वज बी नाही, कोणच नाही. पण अगदी बबनदादांनी, रणजितबाईंनी आमची एक ती चांगली माणसं आहे, ती काम करणारी माणसं आहेत असं ऐकून होतो. 2009 पासून बहीणच्या दादांच्या संपर्कात गेलो. अगदी आमच्या गावातलं कुठलं जरी काम घेऊन गेलो तर दादांनी अगदी पूर्ण कधीच कुठल्या माणसाला माघारी लावलं नाही. दादांनी अगदी संध्याकाळचं 12ला फोन करा, फोन माघारी येणार. जरी आपला संध्याकाळी कितीला जर फोन केला तर थोड्या वेळानं त्याच वेळेस उचलला जाणार किंवा माघारी येणार. बोल पोरा, काय अडचण आहे. म्हणजे इतकं काम करणारी दादा आणि भैया ही माणसं आहेत. दादांची एवढी वर्ष इथं सत्ता होती, कशा पद्धतीने विकास कामं राबवली? 2009ला दादानी सुरुवातीला, दादा आमदार झाल्यानंतर सगळ्याला माहित झालं की आमदारला दादानी जी कामं केली त्या माध्यमातून आम्हाला माहित झालं की आमदार ही कामं करू शकतो. दादांच्या माध्यमातून माहित झालं ही आमदार ही कामं इतकी आमदारच्या माध्यमातून कामं होते ती. आणि 2009ला दादा आमदार झाल्यानंतर आमच्या स्वप्नात बी नव्हता जो आता खेडपाटी ते आवर रस्ता आहे, तो रस्ता अगदी आम्हाला मुरुम टाकलं तर लय लाख मोलात झाला असं वाटत होतं. पण अगदी छाती इतका भरून मोठा रस्ता पहिल्यांदा आपल्या सोलापूर जिल्ह्यात म्हणलं तर सगळ्यात मोठा रस्ता बबनदादांनी खेडेपाटी ते आव्याचा रस्ता सगळ्यात मोठा करून दिला. बरं, आता हे सगळं एकंदरीत तुम्ही बघताय, असा हा सगळा गट म्हणजे ऊस पट्टा आहे सगळा आणि इथं ऊस दरावर सातत्यानं ऊस दर प्रभाव टाकतोय. ऊस दरांवर तुम्ही देखील प्रचार सभेत बघताय, एकमेकांवर टीका आरोप प्रत्यारोप होत चालले. हे सगळं कसं आहे आणि तुम्ही ह्याच्याकडे कसं बघताय? कसा कारखान्याचं काम चालतंय ऊस दरा संदर्भातलं किंवा ऊस नेणे असेल, तोडणी वाहतूकदार संदर्भात काय सांगाल? ऊसाचं सांगायचं म्हणलं तर महाराष्ट्रातला एकमेव कारखाना आहे बबनदादा शिंदेचा, विठ्ठलराव शिंदे युनिटी एक, की 10 दिवसाला पेमेंट कुठल्याच कारखान्यात होत नाही. तुम्ही अजून मी म्हणतोय म्हणून म्हणणं का, कुठं तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रात माहिती घ्या, 10व्या दिवशी पेमेंट, काय जाणार तर 5व्या 6व्या दिवशी होतंय. मग अगदी ऊस घालवताना काळजी करायची आहे फक्त. ऊस गेल्यानंतर तुम्ही शेतातलं पाचड जाळायच्या अगोदर 10 दिवशी मेसेज संध्याकाळी येतो. 10 दिवसाला पेमेंट येतं, 5, 15 आणि 25ला. आतापर्यंत म्हणलं तर कर्कम युनिटचं 4,73,000 क्रशिंग झालेलं आहे. पलीकडल्या कारखान्याचं चांगलं 14-14.5 लाख क्रशिंग झालेलं आहे. आता पत्र 18-19 लाख क्रशिंग झालेलं आहे. आणि 2009 पासून आम्ही दादांपाशी होतो, बह्यांपाशी होतो, तर आमची सगळ्यांची ओरड असायची की सगळ्यांचं ओरड असायची माड्याच्या कारखान्याला ऊस घालायची. त्यामुळे तिथं त्यांच्या माडा मतदारसंघातली माणसं आणि प्लस आमची 42 गावातली प्लस तिकडली माळशिरसच्या 14 गावातली माणसं. मग ह्या करता आम्ही सगळ्यांनी एकदा असं बसल्यानंतर सगळेच कार्यकर्ते होते. त्यावेळेस भैयांपाशी आम्ही म्हणलो की आपल्याला तुम्ही कर्कम मध्ये एक कारखाना काढा, काय बी करून एक कारखाना तुम्ही काढा. भैया म्हणले बघू. योगायोगानं विजय शुगर निलावात निघाला आणि खास 42 गावातला फक्त ऊस त्या विजय शुगरला येतोय. बाहेरचं त्यांच्या त्या 72 गावातलं एकही टिपूर येत नाही. आपल्या 42 गावातल्या माणसाला, आमच्या पार्टीतल्या माणसाला कोणाच्या दारात जायला लागून म्हणून बाईंनी करकमचा कारखाना दादानी बाईंनी
खास आमच्या पार्टीतल्या माणसांकरता उभा केलाय. बरं या कारखान्याची बिलांचं प्रोसेस कशी आहे 10व्या दिवशी बिल इथलं पण न सांगता 10व्या दिवशी बिल काय काय वेळेस तर 6व्या 7व्या दिवशी होत, कारण 5, 15, 25 ला बिल जमा होतं. बरं. आतापर्यंत म्हणलं तर कालच्या 31 तारखेपर्यंत सगळ्याची बिल आता जमा हे झालेले 21 जानेवारी पर्यंतची तर सगळ्याची जमा झाली ती. बरं. 31 सुद्धा बँकेत म्हणजे लेजर गेलंय खालनातापासून, उद्या किंवा परवा ते सुद्धा पैसे जमा होतील. म्हणजे आज 4 तारीख आहे, उद्या 5 पर्यंत सगळ्याचे पैसे जमाच होणार. बरं म्हणजे आता ही जी 31 जानेवारी हा. तिथपर्यंतची बिल तिथपर्यंत क्लिअर, आणि तोडणी वाहतूकदारांचं सुद्धा 15 जानेवारी पर्यंत क्लिअर आहे. बरं आणि दरासंदर्भात काय सांगाल दरासंदर्भात 3025 न सगळं जमा केल्यात आहे. बरं. हाही बिल आहे ते 10व्या दिवशी सगळं जमा, लबाड नाही, काय खोटं नाही, काय नाही. बरं. जे आता- आहे ती क्लिअर आहे, स्वच्छ व्यवहार आहे आणि स्पष्ट आहे. बरं आता आजूबाजूला देखील तुम्ही कारखाना बघताय, शेजारीच विठ्ठल सहकारी आहे, चंद्रभागा आहे, इकडं श्रीपूरचा कारखाना आहे एकंदरीत, आणि तुमचा विजय शुगर, हे सगळं कारखान्याच्या दराच्या संदर्भाने काय सांगाल म्हणजे ऊसाच्या दरासंदर्भात काय सांगाल आता ह्या वेळेस चंद्रभागेचा बोत्रे पाटलांनी 3050 केलेला आहे. 3050 3050 केलाय. हं. अगोदर काय तर त्यांची चंद्रभागेची अडचण होती, हं. त्यांचा ही होत नव्हता. हं. पांडुरंगचं काय तर 15 दिवसाला येत होतं पेमेंट, बरं. आणि विठ्ठलचं 3500 त्यांनी दर जाहीर केला, बरं. पण अजून काय कोणाला मिळाला नाही असं काय कोण सांगा नाही. 3500 दर जाहीर केला होता, पण आणखीन काय कोणाला मिळाला नाही. बरं. हम्म. आता तुम्ही कार्यकर्ते बबनदादा समर्थक म्हणून या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने सक्रिय आहात, काय तुम्हाला सांगण्यात येते आणि तुम्ही पुढे ती कार्यान्वित करता? आम्ही जो बहिणी दादानी जे सांगितलंय ती क्लिअर काम करणारी माणसं आहे. आम्ही पार्टी करता बहिणी दादानी कमळ आपलं चिन्ह आहे, कमळाकुंड जो उमेदवार असेल त्याला मदत करायला सांगितलेले आहे. आता आपण भाजपमध्ये आहे त्यामुळे अगदी प्रामाणिकपणे भाजपचं काम करा म्हणून सांगितलेलं आहे. बरं आता ही नेते मंडळी सगळी सर्वजण एकत्र आहेत, लोक ऐकतील, पाठीमागे येतील असं वाटतंय का? काय अडचण, आमच्या पार्टीतली तर सगळे ऐकणार. बरं. बाकीच्याच काय आम्ही सांगू, आमच्या पार्टीतले सगळे ऐकणार. बरं. कारण दादानी बाकीच्याच कोणाचा ऐकायचा काय संबंध नाही ना. दादानी रस्ते केल्यात आहे, निधी दिलेला आहे, कोणाचं दवाखान्याचं जे अंध माणसांना, या अंध अपंग होती त्यांची डोळ्याची किती तर लाखोन ऑपरेशन केले ते, पायाची ऑपरेशन केले ते, किती तर माणसांना तीर्थ तरुण मुलांना आपल्या बालाजीला नेलेला आहे. अगदी ते ज्यांच्या हातात परडे असते ते असते त्यांना तुळजापूरचं तीर्थक्षेत्राचं दर्शन करून आणलेलं आहे. अगदी वयस्कर 60 वर्षाच्या 50 ते 60च्या वयातले ते त्यांना काशी दर्शन करून आणलेलं आहे. आणि ही काय नाही इलेक्शन पुरतं नाही, 2009 पासून आज तागायत चालू आहे. आता हे इलेक्शनचा तो परिचारक असतील आणि काळे असतील, ते तिघं कुठंतरी एकाच पक्षात आहेत आणि निवडणूक होते आहे. म्हणजे विरोधकांचं कशा पद्धतीने आव्हान वाटतं तुम्हाला या निवडणुकीत? काय नाही, आम्हाला आव्हान वाटत नाही. काय आव्हान ती काय नाही. आता ही प्रामुख्यानं ऊस पट्टा आहे, म्हणजे सगळा ऊस आहे, आणि दरांच्या बाबतीत ऊस दराच्या बाबतीतच इथं सातत्यानं राजकारण होत आलेलं आहे. कसं वाटतं इथून पुढच्या काळात भविष्यामध्ये कोण चांगल्या पद्धतीचा दर देऊ शकतो, कारखाना टिकवू शकतो, शेतकरी त्यांच्या पाठीशी उभा राहू शकतात, काय वाटतंय तुम्हाला? आता जो क्लिअर पैसे देतो, बरं, आणि ज्याचा म्हणजे ह्या वर्षी ऊस जाऊन पुढल्या वर्षी बिल मिळून काय उपयोग नाही. आता ऊस गेलेला आताच बिल मिळलं पाहिजे, एक 10 दिवसात बिल मिळलं पाहिजे. तुम्हाला शेतकऱ्यांनी काय केलेलं असतं, लागण करताना तो कांडी बुडवताना त्या 1 एकरात आपल्या किंवा काय 10 एक त्यांचा ऊस असेल त्याच्यात त्यानं पुढला आखलेला असतं की माझा इथं 70 टन ऊस जायला, 80 टन जाईल, एवढा दर मिळाला तर मी ही काम करीन ती काम करीन असं त्याचं योजलेलं असतं, आणि ती त्याचं टायमिंगला पैसे मिळायला लागतात. आमच्या कारखान्याचं ही पैसे आहेत ते 10व्या दिवशी मिळतात आहे. बाकीच्या कारखान्याचा निकट दर जाहीर करून उपयोग नाही. पैसे टायमिंगला कोण देतं हे बघितलं पाहिजे. निकट जाहीर तुम्ही करताय पण देताय कधी? जाहीर झालेला 10व्या दिवशी पाहिजे त्यांना. आता गेल्या वर्षी तुम्ही 3500 रुपये दर जाहीर केला, पैसे कुठे आहेत आणखीन? 3500 कधी मिळाला? तिकडलं पलीकडलं साखर मर्शी दाखलोच बिलच नसतं कधी. जाहीर केलेलं असतं, कुठं त्यांचं ते कामगाराचं, कुठं जयंत्यान वाढदिवस असलंच कटिंग असतं सगळं. इथं तसं 1 रुपया त्यांनी जाहीर सभेत सांगितलं की इतर कारखान्यांनी पण देऊ द्या, मी पण देतो. पण जाहीर कोणी तुम्ही केलं ना, आमदार केला, तुम्हाला मतदान माणसाने, तुम्ही 3500 रुपये दर जाहीर केला म्हणून माणसाने तुम्हाला मतदान दिलं. तुम्हाला म्हणजे माणसं काय म्हणली होती, तुम्ही 3500 दर देताय म्हणून तुम्हाला मतदान केलं माणसाने, म्हणजे सगळ्यांनी. मग ते बाकीच्याचा विषयच नाही ना, ह्यानं दिलं तुम्ही दिलं. तुम्ही दर जाहीर केला का 3.5 नाही केला, किंवा बाकीच्याने केला नाही, दर तुम्ही जाहीर केला म्हणल्यावर तुम्हीच दिलं पाहिजे ना.
आणि भैया म्हणलं होतं, म्हणजे दादा म्हणलं होतं 3.5 दिलं तर आम्ही 1 रुपया जास्त असेल, कधी बी देऊ तुमचं 3.5 येऊ दे, 1 रुपया जास्त आहेच. ठीक आहे, थांबूया आपण या ठिकाणी.